श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 89. सनातन दयाळराव स्वामींकडे येण्यापूर्वी काही पंजाबी अवधूतांकडे जात असत. त्यांच्या आखाड्यामध्ये ते काही महिने राहिले होते. पाऱ्यापासून रसायन आणि सोनं बनवण्याची विद्या त्या अवधूतांना अवगत होती. त्यांचे प्रयोग सनातनांनी प्रत्यक्ष पाहिले होते आणि त्यांची मर्जी संपादन करून त्यांच्याकडून लिहूनही घेतले होते. स्वतः प्रयोग करायला सवड मिळाली नाही म्हणून ते तसेच सांभाळून ठेवले होते. दयाळराव स्वामींकडे यायला लागल्यापासून सनातनांना त्या अवधूतांकडे जाण्याची इच्छाच होईना. गोपाळकृष्णांच्या भक्तीतच ते रंगून गेले. एक दिवस सनातन दयाळराव स्वामींकडे आले आणि अवधूतांकडून लिहून घेतलेल्या प्रक्रियांचे कागद त्यांनी स्वामींपुढे ठेवले. दयाळराव स्वामी हसले आणि म्हणाले, मी काय करू याचं? स्वामी, मी आपली दीक्षा घेतलीये. हे सर्व मी आता आपल्या चरणी अर्पण केलंय. आपण याचं काहीही करू शकता. मी याचं काहीही करू शकतो? होय स्वामी. सोनं आणि चांदी बनवून मठासाठी त्याचा वापर केला तर मला त्यात आनंदच वाटेल. आपण त्यांचा प्रयोग कसाही करावा. आपल्याला वाटेल तसा. दयाळराव स्वामी हसले, म्हणाले, ठीक आहे. मी हे कागद स्वीकारतो. त्यांचा उपयोग साऱ्यांच्या भल्यासाठीच करेन. जशी स्वामींची इच्छा. पुढे काही दिवस गेले. दयाळराव स्वामी सनातनांना म्हणाले, तुम्ही जे कागद दिले होते ते जाळून टाकले. कारण त्यातच तुमचं हित आहे. त्यातच साऱ्यांचं हित आहे. सनातन थक्क झाले. जे ऐकलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, दयाळराव स्वामी म्हणजे वैराग्याचं परिपूर्ण रूप, वात्सल्याचंही परिपूर्ण रूप. यापेक्षा वेगळं ते वागूच शकले नसते. स्वामी 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 त्यांना पुढे बोलवेना. एक दिवस राजाराम पंत दयाळराव स्वामींना म्हणाले, स्वामी, रोज एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनाला मी जात असतो. पुष्कळ वर्षे झाली, पण अजून नाथांच्या कृपेचा अनुभव येत नाही. वाटतं खरंच नाथ महाराज तिथे आहेत का? असतील तर काही अनुभव मग काय येत नाही? दयाळराव स्वामी हसून म्हणाले, एकनाथ महाराज तिथे सदैव जागेच आहेत. अदृश्य रूपाने आहेत. दिसले नाहीत म्हणून ते तिथे नाहीत असं समजायचं कारण नाही. पूर्ण श्रद्धा असेल तर केव्हाही तिथे गेलं तरी नाथांचं भक्त वात्सल्य अनुभवाला येतं. आजही येतं. राजाराम पंत मवाळ स्वरात म्हणाले, पण स्वामी, माझी श्रद्धा आहेच की त्यांच्यावर. स्वामी म्हणाले, माझी श्रद्धा आहे असं नुसतं तोंडानं म्हणून भागत नाही. मनातल्या वासना गेल्या पाहिजेत. संत महात्म्यांचा प्रसाद झाला तरीही मनात वासना असतील तर त्या आड येतात. हे खरं कारण आहे. मन निर्वासन झाल्याशिवाय श्रद्धा पूर्ण आहे असं म्हणता येत नाही. जशी आपण भावना करावी तसं वाटतं. ते तिथे आहेत म्हटलं तर ते तिथे आहेत, नाही म्हटलं तर नाही. मग साधनाही नाही आणि त्यांची भक्ती करणंही नाही, काही नाही. उपनिषदकार सांगतात, ईश्वर नाही असं म्हटलं की शास्त्रही गेली, साधना मार्गही गेला आणि साध्यही गेलं आणि सगळंच नाहीसं झाल्यामुळे तो स्वतःही नाहीसा झाला. मग पशुसारखं नुसतं देहाचं जीवन जगत राहायचं, खाणं पिणं, देहाचे भोग एवढंच. मग श्रद्धाच नाही. पण ईश्वर आहे म्हटलं की साधना मार्ग आहे, साध्य आहे, फलप्राप्ती आहे. श्रद्धा हे सर्वात श्रेष्ठ असं अंतरंग साधन आहे. श्रद्धाच सगळं मिळवून देईल. राजा रामपंत विचार करू लागले. कृष्णाष्टमीचा दिवस. रात्री दयाळराव स्वामी गोपाळकृष्णांच्या मंदिरामध्ये कीर्तनाला उभे राहिले. दयाळराव स्वामींचं कीर्तन म्हणजे दुर्मिळ योग. भक्तांची खूपच गर्दी. गावातील अनेक शास्त्री पंडितही आले होते. काशीहून श्रीधर शास्त्रींकडे पाहुणे आलेले मनोहर शास्त्री सुद्धा आपल्या मंडळींना घेऊन आले होते.
गोपाळकृष्णांना नमस्कार करून दयाळराव स्वामी कीर्तनासाठी उभे राहिले. डोक्यावर रेशमी पांढरा शुभ्र फेटा गुंडाळलेला, कपाळावर उभं चंदनी गंध, त्या गंधाच्या 2 रेषांच्या मधोमध बुक्क्याचा टिळा, पांढरी शुभ्र बाराबंदी, धोतर, गळ्यात विणा, बाराबंदीतून तुळशीची माळ बाहेर डोकवत होती. उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये बारीक झांज होती. मनगटावर बाराबंदीच्या लांब बायांच्या वळ्या पडलेल्या दिसत होत्या. दयाळराव स्वामींची मूर्ती फारच गोजिरी दिसत होती. तंबोरा घेऊन श्रीवत्स आणि हलधरला साथीला बसवलं होतं. कौस्तुभ झांजा घेऊन साथीला मागे उभे राहिले होते. सनातन तबल्यावर तबला स्वरात लावून घेत होते. एवढ्यात श्रोत्यांच्या गर्दीतून वाट काढत एक वृद्ध गृहस्थ पुढे यायला लागले. वय असेल 80च्या आसपास. हालचालीत मात्र तरुणाचा चपळपणा, उत्साह. जरी काठी रेशमी रुमाल डोक्यावर बांधलेला, अंगात बाराबंदी, करवती काठाचं धोतर आणि उपरणं, हातात चांदीची मूठ असलेली छडी, चेहऱ्यावर वयामुळं सुरकुत्या पडलेल्या, तरी मुखावर मात्र आगळंच तेज, डोळ्यात एक शुचितेची चमक. ते अगदी पुढे आले आणि मांडी घालून बसले. व्यंकटेश शास्त्रींनी माधव शास्त्रींना हळूच विचारलं, हे कोण? माधव शास्त्री म्हणाले, पैठणचे दिसत नाहीत, बहुतेक काशीहून आले असतील. व्यंकटेश शास्त्री म्हणाले, कीर्तन झाल्यावर सावकाश ओळख करून घेऊ, आता गडबडीत नको. सनातन यांनी तबला लावला. डग्गा मांडीवर ठेवून गे गे असा आवाज करून तो घुमवला. दयाळराव स्वामींनी कौतुकानं सनातनांकडे दृष्टी टाकली आणि ठाय लयीत नमनाचं पद सुरू केलं. पद होतं, बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे. नमनाचं पद झालं आणि दयाळराव स्वामींनी दमदार सूर लावला. यमनाचे स्वर आळवले. ठाय लयीत त्रितालामध्ये भिरभिरत्या ताना घेत ते दाणेदार स्वरात गायला लागले. पद असं आहे, क्रोधा ऐसा वैरी त्रिलोकी विचारा, शोधिता दुसरा आढळेना, एके वेळी वैरी बळे जीवे मारी, जन्म जन्मांतरी क्रोध जाची, व्याघ्र विंचू सर्प क्रोधे जन्म घेती, सर्वदा भोगिती दुःख कोटी, जीवाहुनी दुजे जीवलग नाही, क्रोध आल्या देही जीव देतो, वाढले भोजन कोणी नसंडती, क्रोधे तोंडी माती सदा पडे, आंगी संचारुनी देतो दुःख कोटी, दयार्णवा पोटी क्रोध नुरे. भजनी धुमाळी घुमवता घुमवता सनातनही ताना घेत होते आणि त्याच वेळी त्यांचा हात डग्ग्यावरही घुमत होता. सनातनांनी एखादा मुश्किल पलटा घेतला की दयाळराव स्वामी त्यांच्याकडे कौतुकाचा दृष्टिक्षेप टाकत. श्रोतेही कौतुकाने दाद देत. दयाळराव स्वामी नाट्यमय स्वरामध्ये हातवारे करत, आवाजात चढ उतार करत श्रोत्यांना सांगायला लागले, लोक हो, ऐका, जीवनामध्ये अनेक शत्रू असतात. आपल्याला व्यावहारिक जीवनामध्ये अनेक दुष्ट शत्रू भेटतात. ते खूप त्रास देण्याचा प्रयत्नही करतात. नैतिक जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे 6 शत्रू असतात बरं का. पण या सगळ्या शत्रूंमध्ये सर्वात हानी करणारा शत्रू कोण माहितीये का? दयाळराव स्वामी क्षणभर थांबले. नाट्यमयता आणण्यासाठी श्रोत्यांवरून नजर फिरवली आणि एकदम म्हणाले, अहो, क्रोधासारखा वैरी तिन्ही लोकात शोधून सापडायचा नाही. इतर वैरी माणसाला एकदाच जीवे मारतात, पण हा क्रोध जन्मजन्मांतरीचा तुमचा जाच करत राहतो. मेल्यानंतर विंचू, साप असा जन्म घ्यावा लागतो आणि किती दुःख भोगावी लागतात याची गणनाच करता येत नाही. आणि दयाळराव स्वामींनी अभंगाच्या ओळी काळी 2च्या मध्यमातील दाणेदार स्वरात पुन्हा घोळून घोळून म्हटल्या. दयाळराव स्वामींच्या प्रत्येक वाक्याबरोबर चेहऱ्यावर अनुरूप भाव उमटायचे. त्यामुळे श्रोते भान हरपून बघत राहायचे. एकदम खड्या सुरामध्ये टाळ्या वाजवून ते भजन म्हणायला लागले.
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. लय वाढत गेली, टाळ्यांचा वेगही वाढत गेला. वृद्ध श्रोत्यांना टाळ्या वाजवणं कठीण व्हायला लागलं आणि एकदम दयानंद स्वामींनी म्हटलं हो असं म्हणून भजन थांबलं. पंचमात जय जयकार केला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गोविंद स्वामी महाराज की जय. शेवटचा जय हा शब्द दयानंद स्वामींनी एकदम श्रोत्यांवर भिरकावल्यासारखा फेकला आणि श्रोते थरारले. स्वामी सांगू लागले, हा क्रोध तसा कुटुंबवत्सल आहे बरं. त्याच्या कुटुंबाचं वर्णन ऐकायचंय. क्रोधा तिघी माता द्वेष एक पिता, उपहास चुलता क्रोध पाळी. काय पहा बरं, क्रोधा तिघी माता द्वेष एक पिता, उपहास चुलता क्रोध पाळी. पुढे ऐका, क्रोधा माता क्षुदा निंदा हे दुसरी, दुराशा तिसरी क्रोधभूमी. दयानंद स्वामींनी काही मुश्किल पलटे घेतले आणि सनातनांना खूण केली. त्यांनीही तसेच मुश्किल पलटे घेतले आणि तबल्याचे बोलही तसेच काढले. श्रोत्यांनी टाळ्यांचा गजर केला. त्या वृद्ध श्रोत्यांनी तर खुश होऊन मोठ्या कौतुकाने दाद दिली. झांजेच्या लईमध्ये दयानंद स्वामी ठसक्यात गायला लागले, सांगायला लागले, अहो दोन क्रोधाला एक नाही, अहो दोन क्रोधाला एक नाही तर तीन आया आहेत, तीन. कोणत्या बरं? ऐका, क्षुधा, निंदा आणि दुराशा. कोणत्या? क्षुधा, निंदा, दुराशा या तीन आया बरं का. क्रोधाच्या पित्याचं नाव आहे द्वेष आणि उपहास त्याचा चुलता. त्याच्या लाडक्या पत्नीचं नाव आहे दुर्मती. या दाम्पत्याला झालेलं अपत्य त्याचं नाव आहे दुःख. एकदम दयानंद स्वामींनी गजर केला, भजन सुरू केलं, पुन्हा निरूपण सुरू केलं. सुंदर तान घेतली. झांजेच्या लईच्या ठसक्यात काही ओळी म्हटल्या. निंदा ऐकुनिया क्रोध शांत करी, योग सिद्धी वरी तोची योगी. कृष्ण दयार्णव शांतीचे गौरव, साधितो अनुभव पूर्ण भोगी. उत्तर रंगामध्ये दयानंद स्वामींनी एकनाथ महाराजांचं चरित्र अतिशय रसाळपणे सांगितलं. त्यांना राग आणण्यासाठी लोकांनी किती वेगवेगळे प्रयत्न केले, पण एकनाथ महाराजांची शांती काही भंगली नाही. ही कथा त्यांनी रसाळपणे निवेदन केली. मधून मधून दयानंद स्वामींनी आर्या, साकी, दिंडी, श्लोक म्हटले. त्यातील अनेक रचना त्यांच्या स्वतःच्या होत्या. आख्यान खूप रंगलं आणि शेवटी स्वामी म्हणाले, राग येऊच नये ही नाथांची योग्यता आहे, म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म असं म्हणतात. राग आवरणं म्हणजे राग आलाच नाही असं नाही. राग आवरणं ही खालची पायरी झाली. काहीही घडलं तरी राग येतच नाही ही सर्वोच्च भूमिका. ती पूर्ण शांती आहे. नाथांनी ती अवस्था स्वतः मिळवली आणि ते आपला अनुभव सांगतायत. सर्व मंडळी मान देणारी आहेत. अशा ठिकाणी आपण जर बसलो आणि जर तिथे कोणी अपमान केला तरीही राग येत नाही, अशी अवस्था झाली पाहिजे. ती पूर्ण शांती, तीच सर्वोच्च अवस्था. नाथ महाराज हे जे सांगतायत ते कुठे वाचून सांगत नाहीत, स्वतः पूर्ण अनुभूती घेऊन सांगतायत. हे महत्वाचं आहे. आणि शेवटी दयानंद स्वामींनी स्वतः रचलेली एकनाथ महाराजांची आरती चालीवर म्हटली. कीर्तन संपलं. श्रोते भारावून दयानंद स्वामींच्या पाया पडत होते आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडत होते. श्रोत्यांच्या गर्दीतून वाट काढत काढत ते वृद्ध गृहस्थ दयानंद स्वामींकडे आले. आपलं कीर्तन ऐकून अगदी संतुष्ट झालो.
नारदीय पठडीचं कीर्तन कसं असावं याचा मानदंड म्हणून आपलं कीर्तन दाखवता येईल. कीर्तन शास्त्राला पूर्ण धरून आणि तरीही अत्यंत रसाळ कीर्तन आपण करू शकता, ही ईश्वराचीच कृपा आहे. आपलं कीर्तन खूप दिवस ऐकण्याची इच्छा होती आणि ती मनीषा आज पूर्ण झाली. आज तो योग आला, आनंद वाटला. असं म्हणून त्या वृद्ध गृहस्थांनी पडशीतून 3 पोथ्या काढल्या आणि स्वामींच्या पुढे करून म्हणाले, माझ्याकडच्या या दुर्मिळ पोथ्या आपल्याला देतो. त्याचं अध्ययन केलं की आपल्याला संगीतातील सर्व सिद्धी प्राप्त होतील. तुम्हाला माहितीच आहे, मार्गी संगीत ही प्राचीन संगीताची शाखा आहे. मार्गी संगीतातील स्वरामध्ये अलौकिक मंत्र सामर्थ्य असायचं. ते मार्गी संगीत तुम्हाला या पोथ्यांच्या अध्ययनाने अवगत होईल. मग तुमच्या गळ्यातून परतत्वाचा स्पर्श झालेले सूर निघतील आणि भक्तिमान श्रोत्यांना ईश्वर प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य तुमच्या स्वरामध्ये निर्माण होईल. माझे आशीर्वाद आहेत. दयाळराव स्वामी हा आशीर्वाद ऐकून चमकले. त्या वृद्ध गृहस्थांकडे एकटक नजरेने पाहू लागले. त्या वृद्ध गृहस्थांच्या डोळ्यात ईश्वरी तेज होतं. चेहऱ्यावर अलौकिक गूढ हास्य होतं. स्वामींनी त्यांच्या हातून पोथ्या घेतल्या, भक्तिभावाने मस्तकावर धारण केल्या, हृदयाशी धरल्या आणि उघडून पाहायला लागले. नारदी शिक्षा, संगीत मकरंद या दोन्ही पोथ्यांचे लेखक स्वयं नारद मुनी आणि तिसरी पोथी मतंग मुनींनी लिहिलेली बहुउद्देशी. दयाळराव स्वामी स्तिमित झाले. एवढ्या दुर्मिळ पोथ्या कोण देतंय? त्यांच्या पाया पडावं म्हणून त्यांनी समोर पाहिलं, पण ते वृद्ध गृहस्थ समोर दिसेनात. आजूबाजूला कुठे दिसेनात. कुठे गेले? आता तर समोर होते, एकदम गेले तरी कुठे? दयाळराव स्वामी उत्तम श्लोकांना म्हणाले, बघा बरं कुठे गेले ते, त्यांना शोधून मानाने घेऊन या. उत्तम श्लोक, सनातन, कौस्तुभ, श्रीवत्स सारे जण चारी दिशांना धावले. सर्वत्र शोधत राहिले, पण त्यांचा काही पत्ता लागेना. कोणालाच काही सांगता येईना. कोण होते ते? कुठे गेले? उत्तम श्लोकांनी अनेकांना विचारलं, ते वृद्ध गृहस्थ कोणाच्या ओळखीचे होते का? सगळेच नकारार्थी मान हलवत राहिले. मग आता त्यांना शोधायचं तरी कुठं? व्यंकटेश शास्त्रींच्या चेहऱ्यावर गूढ हास्य तरळलं. ते म्हणाले, ते नाहीसे झाले, आता ते कुणालाच भेटायचे नाहीत. म्हणजे? मला कळलं नाही, उत्तम श्लोकांनी विचारलं. अहो, ते नाहीसे झाले म्हणजेच ते गुप्त झाले, व्यंकटेश शास्त्री म्हणाले. गुप्त झाले? गुप्त झाले? कोण होते ते? मनोहर शास्त्रींनी विचारलं. कोण होते? कोण होते? कोण होते ते? एकच गलका. व्यंकटेश शास्त्री शांतपणे म्हणाले, ते स्वयं नारद मुनी होते. आपण त्यांना कसं काय ओळखलं? मनोहर शास्त्रींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं. अहो, नारद मुनी कीर्तनशास्त्राचे जनक. कीर्तनात वेळोवेळी ते जाणकारीनं दाद द्यायला लागले, तेव्हाच वाटलं अशी जाणकारीची दाद स्वयं नारद मुनींशिवाय कोण देणार? त्यांच्या डोळ्यातलं तेज, दैवी हास्य पाहिलं तेव्हा खात्रीच झाली. मनोहर शास्त्री म्हणाले, बरोबर आहे. नारद मुनींनी मंत्ररूप मार्गी संगीत अवगत होईल असा आशीर्वाद दिला आणि स्वतः लिहिलेले ग्रंथही प्रसाद म्हणून दिले. नारद मुनींचे स्वर भक्तिभावाने ऐकणाऱ्या या श्रोत्यांना भगवंताची प्राप्ती होत असे. तोच आशीर्वाद त्यांनी दयाळराव स्वामींना दिला. हे आपल्या सर्वांचं मोठं भाग्यच म्हणावं लागेल. आनंद, आश्चर्य, कौतुक, अभिमान अशा अनेक भावभावनांचा कल्लोळ मनोहर शास्त्रींच्या मनामध्ये दाटून आला आणि समोर उभ्या असलेल्या सर्वांच्याच. दयाळराव स्वामींच्या भोवती श्रोत्यांची एकच गर्दी झाली. सगळेजण स्वामींच्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दयाळराव स्वामी अलिप्तपणे सगळं पाहत होते. हा सन्मान त्या महर्षी नारद मुनींसाठी आहे बरं. नारद मुनी आणि ती कीर्तन विद्या पिढ्यानपिढ्या जपणाऱ्या त्या थोर संत महात्म्यांसाठी हे सगळे नमस्कार. स्वतः ते जाणून होते.
स्वामी आता सगळ्यांपासून बाजूला झाले, अगदी स्वतःच्या देहापासून सुद्धा. देह मन बुद्धी या सगळ्यापासून ते बाजूला झाले आणि ब्रह्मबोधात गेले. मी आहे फक्त आत्मा, आत्मा, फक्त आत्मा. श्रीराम समर्थ श्रीराम.